संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला बघतो. 26 तारखेला काही म्हणजे सूचना आलेल्या होत्या आयुक्त कार्यालयाकडनं आणि त्या सूचना वाचत असताना अनेकांना त्या संदर्भातले कन्फ्युजन अजूनसुद्धा आहे. त्यामुळं गेल्या 3-4 दिवसापासून काही कारणास्तव मला व्हिडिओ टाकता आले नाही. अनेकांचे प्रॉब्लेम्स होते, मी कॉलद्वारे किंवा मेसेजद्वारे ते सोडवलेत. परंतु अनेकांचं म्हणणं होतं की सर तुम्ही त्या ज्या सूचना आलेल्या आहेत त्यावरती एक व्हिडिओ तुम्ही टाकावा. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ सध्या टाकतो आहे. खरं तर हे सूचना 26 तारखेच्या आहे, परंतु अनेकांची इच्छा होती की मी त्या संदर्भातले वाचून किंवा काय आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं. आता यांनी काय केलं की पहिली सूचना अशी दिली की उमेदवारांना यापूर्वी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सन 25-26साठी ग्राह्य असलेले सादर करण्याबाबतच्या सूचना क्रमांक B11 मध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की सन 25-26साठी ग्राह्य असलेले सध्याचे NCL प्रमाणपत्र नोंद करता येईल. म्हणजे चालू वर्षामधलं जे सन 2025 ते 2026 या चालू वर्षामध्ये जर तुमच्याकडे NCL असेल तर ते NCL तुम्हाला प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी नोंद करता येईल असं त्यांनी सांगितले. म्हणजे जो NCLचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये अनेकांचा यामध्ये सॉल्व झालेला आहे. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की NCL आता आत्ताचं आहे तर त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल का, तर त्यांनी स्पष्ट दिलं की 25 आणि 26चं जे NCL आहे ते NCL त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल किंवा त्याच्यामध्ये नोंद करण्यात येईल. दुसरा विषय दिला की तसेच EWS प्रवर्गातील उमेदवारांचे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्याने 25-26साठी ग्राह्य असणारे प्रमाणपत्र पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे. कारण EWSचं जे प्रमाणपत्र आहे तर हे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्याकारणाने त्यांना 25-26चे जे NCL आहे ते NCL त्या ठिकाणी ते पोर्टलला नोंद करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET दिलेल्या उमेदवारापैकी ज्यांना 55 ते 60% या दरम्यान गुण असतील अशा उमेदवारांना त्यांच्या CTET प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे. त्यातील ज्या उमेदवाराकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सूट सवलत मिळेल. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही. सबब ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्रे त्यावेळी नसतील तर त्यांनी सदर परीक्षेतील पेपर 1, पेपर 2 गुणाची 55 ते 60% दरम्यान नोंद करू नये. अशी नोंद केल्यास संबंधित उमेदवार त्यास जबाबदार राहतील. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो की अनेक उमेदवारांना म्हणजे जे खुल्या प्रवर्गामध्ये होते त्या खुल्या प्रवर्गाच्या उमेदवाराने जे खुल्या प्रवर्गातून CTET दिलेली होती त्यावेळेस अनेक उमेदवारांकडे SCBC काही जणांकडे होतं, काही जणांकडे EWS होतं, काही जणांकडे OBC होतं. तर असे उमेदवारांनी जी परीक्षा दिलेली CTET, कारण केंद्रामध्ये तर ते ओपनमध्येच पकडल्या जातात, परंतु त्यांचं कास्ट ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये EWS लागू झालं, मराठा समाजातील उमेदवारांना EWS लागू झालं होतं, त्याच्या आधी SCBC होतं, म्हणजे आता OBC असं 3 आरक्षण हे बदलले गेलेले आहेत. त्यामुळं त्यावेळेस EWS जे आरक्षण लागू झालेलं होतं, सर्वांना माहिती आहे की 5% सवलत राज्यामध्ये EWSच्या उमेदवारांना नव्हती. ती सवलत DED स्टुडंट असोसिएशनच्या माध्यमातून मी त्याचा 3 ते 4 महिने पाठपुरावा केला आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये पहिलं राज्य असं आहे की ज्यामध्ये ओपनचे जे कॅन्डिडेट EWS जे कॅन्डिडेट मराठा समाजात असतील किंवा बाकीचे EWSमध्ये मोडणारे असतील त्यांना 5% सवलत महाराष्ट्रामध्ये आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळवून दिलेली होती. आणि मिळवल्यानंतर जे 5% आरक्षण त्यांचं आरक्षण परत बदललं, परत SCBC झालं.
काहीचं OBC झालं, तर ज्यावेळेस परीक्षा दिली त्यावेळेस जर त्यांना ते आरक्षण मागासवर्गीयचं आरक्षण असेल तर अशा उमेदवारांचा जर गुण 51% ते 55% ते 60% असतील तर अशा उमेदवारांना त्याचा लाभ त्या ठिकाणी 100% मिळेल, भरतीमध्ये मिळेल. परंतु असे उमेदवार असतील जे ओपनमधून त्याही वेळेस होते, परीक्षा देताना होते आणि राज्यामध्ये ओपनमध्येच होते, अशा उमेदवारांनी नोंद करू नये अशा स्पष्ट सूचना आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आहेत. त्यामुळं ज्याच्याकडे आरक्षण त्यावेळेस होतं त्याच उमेदवाराने त्यामध्ये नोंद करावी असं स्पष्टपणे या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 25 परीक्षेच्या वेळी अर्ज करताना उमेदवारांचे 2 मोबाईल क्रमांक नोंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. एक अल्टरनेटिव्ह नंबरसुद्धा सांगितलेला होता, परंतु अनेक जणांनी तो नंबर टाकलेला नाही. परंतु काय होतं की काही वेळेस अशा उमेदवारांनी कधी 9 नंबर टाकलेत, कोणी 11 नंबर टाकलेत, कोणाचे नंबर चेंज झालेत, कोणाचे चुकून नंबर टाकल्या गेल्या आणि अशामुळं पवित्र पोर्टलला लॉग इन करत असताना अशा उमेदवारांना OTP येत नाही किंवा त्यांना अडचणी येत आहेत. तर अशा उमेदवारांनी काय करायचं की ज्यांना परीक्षा नोंद करता येत नाही आहेत त्यांच्यासाठी एक ईमेल ID दिलेला आहे आणि त्यावरून त्यांना विनंती अर्ज त्यानंतर ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना यापैकी एक कागदपत्र, तसेच परीक्षा क्रमांक जे 2025 ते आणि परीक्षेचा नोंदणी क्रमांक नवीन मोबाईल क्रमांकासह जो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा त्या क्रमांकासह edu-pavitra25@gmail.com वर मेल करायचा आहे आणि त्याच्यामध्ये अपडेट चेंज मोबाईल नंबर असा विषय ईमेलमध्ये म्हणजे जे सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये टाकायचं की अपडेट चेंज मोबाईल नंबर असं टाकून त्यांना मेल करायचा आहे. केल्यानंतर प्रमाणपत्र करण्यासाठी त्या मोबाईल क्रमांक अपडेट करून घेता येईल. त्या मेल केल्यानंतर तुम्हाला जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुमचा जो नंबर आहे तो अपडेट त्या ठिकाणी होईल. त्यामुळं आता नंबर नसेल, चुकीचा असेल तर अडचण नाही आहे, फक्त तुम्हाला तो मेल ID वरती मेल करावा लागेल. त्यानंतर पवित्र पोर्टल अथवा अन्य पदभरतीमधून यापूर्वी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक इत्यादी एक वेळ लाभ देय असणाऱ्या प्रमाणपत्राला लाभ घेऊन सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना पुन्हा त्या प्रमाणपत्राला लाभ देय नाही. त्यामुळे अशा उमेदवारांनी त्यांचा 25मध्ये सहभागी व्हायचे असल्यास सदर आरक्षणाचा लाभ न घेता मूळ प्रवर्ग अथवा खुला प्रवर्ग असेल तर तसे नोंद करून पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रमाणपत्र पूर्ण करू शकतील. अनेक उमेदवारांचं एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यांचा भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे, माजी सैनिक आहे, अशा वेळेस त्या उमेदवाराने मागच्या भरतीमध्ये त्याचा लाभ घेतलेला असेल तर अशा उमेदवाराने परत एकदा तो लाभ घेऊ नये. परत तो त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र प्रकल्पाचं किंवा भूकंपचं टाकून विनाकारण एखाद्या उमेदवारांची जागा अडवू नये, जेणेकरून जो उमेदवार लागणार असेल तुमच्या चुकीमुळं तो बाहेर पडेल. एकदा लाभ घेतला तर तुम्हाला परत तो लाभ घेता येणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यानुसार नोंदणी करत असताना त्याच्यामध्ये योग्य ते बदल करा. तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये असाल त्या खुल्या प्रवर्गाची किंवा खुल्या प्रवर्गातून किंवा तुम्ही ज्या आरक्षण असेल त्या आरक्षणामधून तुम्ही त्याच्यामध्ये नोंद करा. ज्या उमेदवाराकडून चुकीची नोंद झाल्यामुळे ती दुरुस्त करावयाची असेल आणि प्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाईड केले असेल तर त्यांना त्यांचे प्रमाणपत्र अनसर्टिफाईड करता येईल व अशी योग्य नोंद करून पुन्हा प्रमाणपत्र करणे आवश्यक आहे याची नोंद घेऊ. बघा, ज्यावेळेस तुमचा फॉर्म भरताना काही चुका होतात त्या चुका दुरुस्त करून तुम्ही म्हणजे आधी अनसर्टिफाईड करू शकता आणि त्या दुरुस्त करून परत सर्टिफाईड तुम्हाला करता येईल. पण सर्टिफाईड केल्यानंतर तुम्हाला ती प्रिंट काढताना त्याच्यामध्ये सेल्फ सर्टिफाईडचा लोगो चेक करा. अनेक उमेदवार काय करतात की अनसर्टिफाईड करतात, त्याच्यात बदल करतात आणि अपडेट न करता, त्याला सेव्ह न करतात, त्याला सर्टिफाईड न करतात, तसं सोडून देतात. त्यामुळं तो फॉर्म अनसर्टिफाईड राहतो. अशी चूक न करता त्याला सर्टिफाईड पहिलं करा. सर्टिफाईड काढून त्याची प्रिंट काढा, एखादी एक्स्ट्रा प्रिंट तुमच्याकडे ठेवा. कारण अनेक जणांना असे मागच्या वेळेस भरतीमध्ये अडचणी आलेल्या आहेत, त्यांनी अशा चुका केलेल्या आहेत. त्यामुळं अशा चुका होऊ देऊ नका आणि त्याला सर्टिफाईड त्या ठिकाणी सर्टिफाईड करा आणि व्यवस्थित म्हणजे दुरुस्ती करून सर्टिफाईड करून तो फॉर्म प्रिंट त्या ठिकाणी काढून घ्या. या व्यतिरिक्त जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा आम्हाला व्हॉट्सअप करा.
तुम्हाला येणाऱ्या अडचणी त्या ठिकाणी सोडवल्या जातील. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.